हे बच्चा पार्टी, कैसे हो बच्चा? हाँ, आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे। ओके, तो देखो, थोड़ा सा माफी चाहूंगा, इसके पहले का जो अपना वीडियो आया था ना, क्लास का वीडियो, आई थिंक यार थोड़ा पता नहीं, दो एग्जाम्पल होने के बाद अपने आप वो करप्ट हो गया था यार, है ना? दिख ही नहीं रहे थे सामने। तो मैं ऐसा कंसिडर करता हूँ कि दो एग्जाम्पल अपने हो गए, और अभी सामने अपन प्रोसीड करेंगे इसके बाद का, है ना? ये बहुत ही इंपॉर्टेंट चैप्टर है बच्चा, बहुत ही इंपॉर्टेंट सेशन भी है ना? तो जरा ध्यान से इसको, ये पूरे के पूरे एग्जाम्पल बहुत बेहतर तरीके से आप इसको समझ लीजिएगा, है ना? और इसमें कुछ भी अगर सपोज आपको डाउट है तो जितना हो सके उतना जल्दी आप मुझे कमेंट करके बताइए कि सर इस एग्जाम्पल में हमें डाउट है करके। मैं हो सकेगा तो नेक्स्ट जब भी आपको वीडियो भेजूंगा उसमें वो डाउट क्लियर करने की कोशिश जरूर करूंगा। ओके, है ना? तो चलो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज और आप देख रहे हो हमारे चैनल को जिसका नाम है मैथ वाला राज। ओके, तो अगर सपोज आप हमारे चैनल पे नए होंगे तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा बच्चा, है ना? ऐसे ही रोज नए नए कंटेंट हम लोग आपको भेजा करते हैं। ओके, तो चलो डायरेक्ट इधर उधर की बातें ना करते हुए डायरेक्ट हम लोग पर्टिकुलर जो अपना एग्जांपल है उसको स्टार्ट कर लेते हैं। ओके, तो देखिए कौन सा है, ये तो हम लोगों ने देख लिया था, जर एका महिन्यासाठी 10 व साधे व्याज 15 पैसे असेल तर वार्षिक व्याज काय असेल, वार्षिक व्याज दर काय असेल म्हणून तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं 18, ऐसा डायरेक्ट उत्तर आया था। हाँ, कैसा? ठीक है, इसका बता दिया था मैंने। ओके, चलो नेक्स्ट दूसरा सवाल भी हो गया था अपना लास्ट वीडियो में, सभी के पास इसका पता भी होगा। इसका कितना आंसर आ सकता है? 1800 वर 4 महिन्यासाठी वार्षिक 12% दराने साधे व्याज किती असेल? साधे व्याज 1800 4 12 12 12 मतलब 72 आ जाएगा इसका आंसर। ठीक है, तो ये बताया था लास्ट एग्जाम्पल में। चलो ये थर्ड एग्जाम्पल से थोड़ा दिक्कत होना चालू हो गया था हमें, है ना? तो देखो बच्चा, इस एग्जाम्पल से हम लोग स्टार्ट करते हैं आज का अपना ये सेशन। ओके, तो बघा, हजारावर 146 दिवसासाठी वार्षिक 10% दराने साधे व्याज किती असेल, असा त्याचा प्रश्न आहे। एक मिनिट बच्चा, मैं जरा कलर चेंज कर लू। ओके, हाँ, तो देखो, तर मला एक गोष्ट सांग, इथे मुद्दल किती आहे रे? मुद्दल झाली तुमची 1000। फटफट फटफट समजलं पाहिजे की आपल्याला मुद्दल आहे की काय आहे, है ना? कालावधी किती आहे? तर 146। आता 146 हा दिवस आहे, आपल्याला दिवसमध्ये चालत नाही तुम्हाला माहिती आहे, तर 146 भागीला काय असते रे? 365। अरे तुम्हाला हे सगळंच मी काही गोष्टी सांगितल्या आहेत बरं, हा? सरळ व्याज करत असताना सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, अगर सपोज तुम्हाला मला बेसिक सांगायचं असेल, ठीक आहे, व्हिडिओ सुरुवातीलाच मी बेसिक सांगून देतोय की सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे आपला, व्याज बरोबर काय रे? व्याज बरोबर मुकद, मोदक अपन ने याद रखे थे, ठीक है ना? भागीला 100। मू म्हणजे मुक्काम पोस्ट वगैरे नाही, मुद्दल, कालावधी आणि दर, ठीक आहे? व्याज। तर दुसरं होतं रास, हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचं की रास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मुद्दल अधिक व्याज असते, मुद्दल अधिक व्याज असते। ओके, आणि अजून एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, कोणता फॉर्म्युला? डायरेक्ट रास काढायचा एक फॉर्म्युला आहे बच्चा, म्हणजे आधी व्याज न काढता डायरेक्ट रास काढायचं फॉर्म्युला कोणतं? की मुद्दल गुणिला 100 अधिक दर गुणिला कालावधी भागीला 100, हाँ वाला डायरेक्ट फॉर्मूला है। आपकी मर्जी, जिस हिसाब से आप करना चाहो ऐसे भी कर सकते हो। ओके, है ना? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर कालावधी जर तुम्हाला वर्षामध्ये दिलं असेल तर त्याला जसंच तसं ठेवायचं, दिवसामध्ये जर दिलं असेल तर भागीला 365 करायचा, ठीक आहे? महिन्यामध्ये दिलं असेल तर भागीला 12 करायचा, बस। समझ में आया क्या बच्चा? है ना? यही था इसमें सबसे इम्पोर्टेंट। चलो अभी डायरेक्ट इस एग्जांपल में मैं आता हूँ। तर मुद्दल तुम्हाला किती आहे? 1000, कालावधी तुम्हाला 146 दिवस, तर त्याला रूपांतर करायचं 365 मध्ये। ओके, 365 म्हणजे वर्षामध्ये, तर हा वर्ष झालं रे, ठीक आहे? याला असं काटपीट करण्यात बसण्यात टाइम वेस्ट करा नको। ओके, है ना? तो चलो देखो, स्टार्ट करते हैं। अब देखो, दर आहे का? हो. तर दर किती आहे तुमच्याकडे? 10%, है ना? आता परीक्षेमध्ये इतकं सारं लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट करायचं नाही. डायरेक्ट व्याज विचारलं ना, तर व्याज म्हणजे काय? तर द आणि हा क भागीला 100 म्हणायचं. ठीक आहे? तर मुद्दल तर माहितीच आहे ना, इतकं लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट कशाला करता? की आधी मुद्दल लिहाल, कालावधी लिहाल, दर लिहाल, मग काय आहे आपल्याकडे याच्यावरून मग उत्तर काढा. हा आता मला समजावून द्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला अशा गोष्टींचा उपयोग करत आहे.
ओके. नाहीतर अशा सगळ्या काही गोष्टी लिहिण्यामध्ये अगर सपोज तुम्ही शाळेमध्ये म्हणतो, पेपरमध्ये जेव्हा तुम्ही यूज कराल ना ह्या सगळ्या काही गोष्टी, आपल्याला माहीत आहे ना रे मुद्दल म्हणजे काय आहे? दिसतच आहे. डायरेक्ट फॉर्म्युला पुट करा आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. मुद्दल किती? फटाकसे विसरा याला. ह्या सगळ्या गोष्टी विसरा. मुद्दल किती? तर 1000 ठीक आहे सर. ठीक आहे. मग एक वेळ प्रॅक्टिस तुमची इतकी छान होऊन जाणार, की डायरेक्ट हा फॉर्म्युला पण लिहायची गरज नाही. पटकन काय? मुद्दल हां. असं टाइपच्या गोष्टी. ठीक आहे. तर दर किती रे? तर 10% कालावधी किती रे? तर 146 आणि दिवस आहे तर तो 100 सोबत म्हणजे 365 पण होणार. क्लिअर हुई बात? तो बघा 00 हा 00 मरण पावला. समजलं? आता बघ, आता बघ. आता 146 गुणिला हा 10x10 म्हणजे 100 झालं, भागीला 146 आणि हा 365 ठीक आहे? तर आता बघ 146 आणि हे 2 शून्य डायरेक्ट लागतील कारण की 2 शून्य आहेत आणि हा 365. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पर्याय बघा तुमच्याकडे 60, 50, 80 आणि 40 आहे. ठीक आहे? आता मला एक गोष्ट सांग, हा शेवटी इथे काय आहे? 5 आहे. बघा पर्यायावरून कसं सॉल्व्ह करतोय मी. ओके? शेवटी तुमच्याकडे 5 आहे बच्चा. आहे इथे? तर या 5 सोबत असं काय गुणाकार कराल, जे जनरली तुम्हाला इथे 60 आल्या पाहिजे. 6 ही संख्या आली पाहिजे. कोणत्या? इथूनच ओळखा. कोणतं? 6 सोबत कराल तर 6 पंचे 30 हाही कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 सोबत जर 50, 5 5 5 25 हाही कॅन्सल. शेवटी 6 आलं पाहिजे. नंतर 5 सोबत जर तुम्ही 8 ने डिव्हाईड 8 पंचे 40 नाही हा पण कॅन्सल बच्चा. ठीक आहे. आणि जर 40 ने कराल तर लक्ष द्या. रे बाप्पा! 5 आता हा बघ 20 होतोय, है ना? समझ रहे हो बात को? देखो, देखो चीज़ों को पकड़ो बच्चा कि किस हिसाब से मैं इसका आंसर ले रहा हूँ। डायरेक्ट 40 इसका आंसर है बच्चा। डायरेक्ट 40 आंसर, ठीक है? डायरेक्टली आप ऑप्शन से इसको देखो, लास्ट डिजिट का मल्टीपल करके देखिए, अपने आप आपको समझ में आ जाएगा. समजलं? नाही समजलं का? पुन्हा एकदा सांगू का हा कसं सोडवायचं बघा. देखो, फिर से मैं बता देता. बघा, बघा. काय सांगितलं मी, की खाली 365 होता ना, तर 365 सोबत या प्रत्येक अंकाची गुणाकार करून बघा. तर खाली एक तर खालून सुरू करायचं किंवा वरतून सुरू करा. मर्जी तुमची आहे रे. ठीक आहे. तर बघा 4 पंचे 20 झालं. 4 6 4 जा 24, 25, 26 बघा आलं ना 60. शेवटी 60 आहे की नाही आहे? होत आहे की नाही आहे? बाकी हे शून्य नंतर येणार आहे ते गोष्ट सोडा. फक्त हे 6 आलं ना आपल्याला हा सगळ्यात महत्त्वाचं होतं. ठीक आहे. म्हणून 40 उत्तर आहे डायरेक्ट. ठीक आहे. बघा 60 ने करून पाहिलं बरं 6 ने करून पहा. 365 ला 6 ने करा. 6 पंचे 30 होतात आणि साइन सकं 36, 38 39 होतात. म्हणजे इथं 6 येत नाही. हा कॅन्सलच झाला. बाकीच्या सगळ्यांचा तसं गुणाकार करून बघाल ना खरं सांगतोय उत्तरच नाही येणार. डायरेक्ट पर्यायावरून. कारण की मला सांगा 365 चा भागाकार करणं तुम्हाला पॉसिबल नाही आहे रे. कराल का तुम्हीच सांगा. है ना? डायरेक्ट पर्यायावरून सगळे शेवटच्या अंकावरून मॅच करण्याचा प्रयत्न करा. ओके? चला नेक्स्ट प्रश्न बघा. जर व्याजाचा दर वार्षिक 25% 24% असेल, तर मासिक व्याज दर सांगा म्हणते. वार्षिक म्हणजे वार्षिक म्हणजे काय? एका वर्षासाठी त्याचा जो दर आहे ते 24% आहे. तर एका महिन्यासाठी किती राहणार रे? अरे वाह, वाह, वाह! मग तुम्ही आता डायरेक्ट तुम्हाला माहीत असेल रे, एका वर्षामध्ये किती महिने असतात? तर 12 महिने असतात. तर 12 महिन्यामध्ये 24% तर एका महिन्याचा काढायचा आहे, तर या 24% ला भागीला 12 करा. म्हणजे झालं तुमचं उत्तर तयार आहे 2% उत्तर. ठीक है बच्चा? काही-काही ऐसे प्रश्न असतात बिल्कुल चुटकी भर सिंदूर वाले यार, है ना? देखते बराबर मैंने पहले ही बताया जितना बेहतरीन आपके कांसेप्ट रहेंगे, उतने ही बेहतरीन ढंग से आप इन तमाम चीज़ों को सॉल्व कर पाओगे. है ना? म्हणून बारीक-बारीक गोष्टींकडे लक्ष द्या यार, की आपण काय काय अभ्यास केला आहे. किती बारीक-बारीक गोष्टींचा आपण अभ्यास केलाय. किती बारीक-बारीक गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि त्या माहीत असलेल्या गोष्टींचा आपण किती छान पद्धतीने यूज करतोय. ये सारी चीज़ें आपको पता रहने चाहिए तब जाके आप बेहतरीन बेहतरीन एग्जाम्पल को सॉल्व करने के एबल बनोगे. ओके? तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल त्रैमासिक. आता बघा बहुतेक मुलांना हेच माहीत नसते काय आहे रे त्रैमासिक म्हणून. तर त्रैमासिक म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही. लिहून देतोय मी. त्रैमासिक. त्रैमासिक म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही 3 महिने. 3 महिने. ठीक आहे? तर बघा 3 महिन्याच्या म्हणजे त्रैमासिक व्याजदर 8% असेल म्हणते. ठीक आहे? जर 3 महिन्याचं दर जे आहे ते 8% असेल, तर वार्षिक व्याजदर किती असेल? बघा, बघा आता जरा याला तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं असेल, तर ओव्हरऑल अगर सपोज मी एक गोष्ट सांगेन ना तुम्हाला, तर बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
अप्रैल, मई, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. लक्ष द्या, समजा. बघा, त्रैमासिक म्हणजे काय? 3-3 महिन्याचा गट. बघा, 3-3 महिन्याचा गट. हा एक झाला, मग त्याच्यानंतर हा एक झाला, मग हा एक झाला, ठीक आहे? आणि त्यानंतर हा एक झाला. तर असे किती गट झाले रे? हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट आणि चौथा गट. तर त्रैमासिकचे 3-3 महिन्याचे अगर काही गट होत असतील ना, तर 12 महिन्यामध्ये एकूण 4 गट असतात. हा लक्षात ठेवायचा. आणि तुम्हाला त्याला विचारलं काय रे? तर 12 महिन्यामध्येच विचारलं ना, 12 महिने नाही. म्हणजे त्यांनी असं विचारलं, की वार्षिक सांगा. वार्षिक काय असेल असं त्याचं म्हणणं आहे. तर वार्षिक काय असणार? वार्षिक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, 12 महिने. ठीक आहे? तर 12 महिन्यामध्ये 3 महिन्याचे गट किती असतात? 1, 2, 3, 4. खतम का? तर या 8% जर 3 महिन्यामध्ये 8%, तर या 4 गटांमध्ये किती टक्के? तर 4 गुणीला 8% म्हणजे किती रे? 8 32% बच्चा. ये चीज याद रखना. ठीक आहे? त्रैमासिक जेव्हा केव्हा म्हणतो, वार्षिकच्या स्वरूपात आपल्याला करायचं असते, तर कधी पण गुणीला 4 करणे, हा लक्षातच ठेवा. हा मला फक्त समजावून सांगायचा होता बा म्हणून इतकं सांगितलं. नाहीतर डायरेक्ट इथूनच तुम्ही सांगू शकत होता. 3 महिन्यासाठी 8%, वार्षिक विचारलाय म्हणून 8% गुणीला 4 करा, रपाक से 32 उत्तर सांगा. उत्तर आलं तुमचं. समजलं का बच्चा? ठीक आहे. त्रैमासिक म्हणजे समजलं 3 महिना असते आणि त्रैमासिक पूर्ण वर्षभरामध्ये 4 वेळा येत असते. कारण की 3-3 चे गट 4च बनतील ना रे. करून बघाल, हे लिहून बघाल ना तुम्ही आता, तुम्हाला समजून जाणार. ओके? तो चलो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल देखते हैं हम लोग. देखो, नेक्स्ट एग्जांपल काय? 3000 वार्षिक. 3000 वार्षिक 30% दराने दिले जातात, तर मासिक दर किती असेल? अब मेरे को एक बात बताओ, 3000 वार्षिक 30% दराने दिले जातात. अब देना, कोई भी चीज हम लोग जब देते हैं ते काय असेल रे? मुद्दलच ना. तर 3000 तुमची काय झाली? मुद्दल झाली. क्या ये बात पकड़ में आई बच्चा सभी को? क्या ये बात पकड़ा में आहे सभी को? ठीक आहे. आणि दर किती आहे तुमच्याकडे? तर 30%. ओके? आणि त्याच्यानंतर मासिक दर किती असेल? अब मुझे एक बात बताओ सीधा-सीधा. मुझे एक बात बताओ बच्चा, सबसे मेन चीज़ इसमें अगर सपोज़ मुझे एक बताना है आप लोगों को कि अगर सपोज़ मैं देखूँ, इसमें देखो एक कन्फ्यूज़न वाली बात कैसे है? कैसे कन्फ्यूज़न वाली बात है ये डायरेक्ट, एक तो डायरेक्ट मैं ऐसा भी बोल सकता हूँ इसको, हाँ, डायरेक्ट मैं एक तो आपको नॉर्मल वे से भी बताता हूँ और एक डायरेक्ट मेथड भी बता दूँगा इसका, ठीक है? डायरेक्टली भी बताता, एक नॉर्मली भी बताता, है ना? आता मला एक गोष्ट सांग, हा जो दर आहे 30%, 3000 वार्षिक 30% दराने आहे हा. ठीक आहे? आणि विचारला आहे तुम्हाला एका महिन्याचं. ठीक आहे? तर हा जो दर आहे बच्चा 30% हा पूर्णच्या पूर्ण वर्षाचा आहे. आणि जर मला एका महिन्याचा जर दर काढायचा असेल ना रे, तर बघा प्रश्न समजून घ्यायचा हां. एका महिन्याचा दर काढायचा असेल तर 30/12 करावं लागेल. समजलं का? समजलं का रे? ठीक आहे. बघा म्हणून काय होणार आहे ना हा, याला काय होणार हा? बघ, 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 बघ. 6 पंचे 30 साहीन दुने 12 म्हणजे 5/2 तुमचं काय राहणार? 5/2 तुमचं काय राहणार? हा कालावधी नाही, दर राहणार. दर, दर. ठीक आहे? दर. ठीक आहे? आणि दर किती झाला? 5/2 किती महिन्यासाठी? महिना किती? तर 1 महिना. ओके? चलो चालू कर लेते. आता दर 30% नाही राहणार बरं. तो वार्षिक हो. ओके? चला आता तुमचं व्याज किती राहणार रे? तर मासिक दर किती असेल? मासिक का व्याज, मासिक दरच्या रिगार्डिंग ओके. तर बघा व्याज किती राहणार? मो, द आणि हा क भागीला किती रे? 100. मुद्दल किती आहे? 3000. दर किती आहे तुमच्याकडे? 5/2 एका महिन्याचं बरं हां. आणि कालावधी किती? तर 1 महिना आणि हा गुणीला 100च करावा लागतो माहीत आहे. खाली भागीला ठीक आहे. तर हा 0, 0, 0, 0 मेला. बे एक बे 15 दुने 30 तर 15 पाची किती रे? 75 उत्तर. काय बात पकड में आई? ठीक आहे. तर एका महिन्याच्या मासिक दरच्या व्याज किती राहणार रे बाबा? तर किती? 75. ठीक है? मासिक दर किती असेल? समझ लो बच्चा? ठीक है? अब डायरेक्ट अगर सपोज इसको बताना है मुझे, तो कुछ नहीं. मला तर माहीतच होतं ना, की मुद्दल किती होती? 3000
ठीक आहे. मासिक दर किती होतं? मासिक दर मी आताच काढलं होतं. हा बघा 5/2. तर काही नाही. या 3,000च्या 5/2% काढून टाका. उत्तर तुमच्या समोर होतं बघा. 3,000 इंटू 5/2 टक्के म्हणत आहे. भागीला 100 राहणार. हा लक्षात ठेवायचा. 0,000 मेला किती? 15. 15 पाची 75. मर्जी तुमची जसं तुम्हाला काढायचं आहे तसं. समजलं का? समजलं का? ठीक है? ओके. चलो बच्चा नेक्स्ट एग्जांपल देखिएगा. देखो. वार्षिक 6% दराने 18 महिन्यासाठी 25,000 चे साधे व्याज किती असेल रे? बघा, बघा. खूप सोपा प्रश्न आहे बच्चा हा. ठीक आहे. अब ध्यान दे. सवाल को समझ ले. वार्षिक. आता यामध्ये मुद्दल काय वाटत आहे तुम्हाला? तर ₹25,000. ओके. त्याच्यानंतर हा काय आहे? महिना म्हणजे कालावधी. कालावधी तुमच्याकडे 18 महिने आहेत रे. याला वर्षामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल? 18/12. आता साइन दुने आणि साइन तिर्री म्हणजे 3/2 वर्ष असं समजायचं. जितका छोटा होत असेल तितका छोटा करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 महिन्यासाठी दर किती आहे तुमच्याकडे? तर 6%. ठीक आहे. तर व्याज किती असेल? तर व्याजचा फॉर्म्युला काय आहे? मोदक भागीला 100. मुद्दल किती आहे? 25,000 आहे सर. दर किती आहे? 6% आणि कालावधी किती? तर 3/2. कधी पण अपूर्णांकामध्ये संख्या 100च्या गुणाकारामध्ये येते हे बिलकुल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर चला बे एक बे, बे तिरी 6. चला उरलंच काय रे? 0,000 मेला तर हा 25 2 से 50 गुणिला 3 तिरी 9. चला रपाक से मल्टीपल कर लो 25 250 इंटू 9 करना है बच्चा. 250 इंटू 9 करना है मतलब क्या 9 0 जा 0 100% 9 5 जा 45. ठीक है. 50 किसके एंडिंग में है? दिमाग खराब. दो जगह पे. ठीक है. तो 9 2 जा 18 और 4 मतलब 22. तो 2250 आपका ये आंसर हो जाएगा बच्चा. क्लियर है? ओके. देखो इसको किए थे हम लोगों ने उस दिन बहुत बेहतरीन तरीके से. बस आप लोग कैलकुलेशन पे फोकस कीजिए. देखो जितना आप कैलकुलेशन पे फोकस करोगे, आपको क्या दिया है इसके तरफ समझोगे, है ना? सवाल समझ जाओगे तो मुझे नहीं लगता। देखो सीधा सारा खेल प्रैक्टिस का है बच्चा। ये जितने भी एग्जांपल्स मैं आप लोगों को बता रहा, वो सारे के सारे एग्जांपल आप कितनी प्रैक्टिस करते हो, चाहे दिन का रात कर रहे हो या रात का दिन कर रहे हो, डिपेंड आप पे करेगा। समझ रहे हो बातों को, है ना? ये अभी यही समय है। ये समय की कदर जितना आप करोगे ना बच्चा, सच बता रहा हूं अभी, उतना ही चांसेस आपके बढ़ेंगे नवोदय में लगने के। है ना? तो प्लीज मेरी अगर सपोज आप बात सुन रहे हो, अगर मुझे मानते हो, तो प्लीज इस चीज को समझ लीजिएगा कि आपको मेहनत करने के लिए बिल्कुल आगे पीछे नहीं देखना है। समझ रहे हो बातों को? है ना? चाहे आपका दोस्त मेहनत कर रहा है, नहीं कर रहा है, उससे आपको कोई लेना देना नहीं है। आप कितनी मेहनत कर रहे हो, आप कितनी प्रैक्टिस कर रहे हो, सबसे मेन चीज आप खुद की तरफ देखना। ठीक आहे? स्पेशली मैं सारे बच्चों को बता रहा बच्चा, ठीक आहे? की बाकीचे तुमचे मित्र-मैत्रिणी काय करतायत त्याच्याशी तुम्हाला काहीच घेणं-देणं नसायला पाहिजे, या स्टेजमध्ये. ओके? तो चलो बच्चा सामने बढ़ते हैं नेक्स्ट एग्जांपल पे. देखो, काय आहे 5 वर्षासाठी प्रति 3 माहीत 4 पैशांच्या दराने 2,000 चे व्याज काय असेल? अरे, काही नाही रे याच्यामध्ये. बघा, 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 बघा. किती वर्षासाठी म्हणते? 5 वर्षासाठी प्रति 3 माहीत 4 पैशाच्या दराने. आता प्रति 3 माहीत. आता मला एक गोष्ट सांग. हा बघ 4 पैसे. 4 पैसेच्या दराने म्हणते. पैशाच्या दराने. असं जेव्हा केव्हा वर्डिंग आलं ना रे, तर 4 पैसे 100च्या स्वरूपामध्ये असतात ना कधी पण. 4 पैसे अगर रुपयाच्या रिगार्डिंग मी गोष्ट केलं तर 100 पैशाच्या रिगार्डिंग गोष्टी असतात. म्हणजे कधी पण याचा ताल्लुक सीधा दराच्या रिगार्डिंग म्हणजे 4% होणार. 25 पैसे म्हणजे 25%. 30 पैसे म्हणजे 30%. जेव्हा केव्हा दरा रिगार्डिंग गोष्टी होतात ना बच्चा, तो ये दिमाग में बैठा दो. ये आपको सिर्फ कन्फ्यूज करने के रिगार्डिंग चीजें दी रहती है, ज्यादा कुछ नहीं बच्चा। समझ रहे हो? 4 पैसे से रिगार्डिंग जानी बोलो। ओके? अच्छा, वो तो बात हो गई 4 पैसे के रिगार्डिंग। ओके? अब मैं बोल रहा हूं कि ये देखो 5 वर्षासाठी प्रति 3 माही 5 वर्षासाठी वाव! ये तो देखो सबसे मेन चीज हां. 5 वर्षासाठी म्हणजे कालावधी किती आहे रे? कालावधी 5 वर्ष आणि टक्के किती, दर किती आहे त्याचा 4% तेही प्रति 3 महिना. आता मगाशीच तुम्हाला मी सांगितलं होतं, जर काही त्रैमासिक असेल, 3 महिन्या रिगार्डिंग गोष्टी आल्या ना रे, तर त्याला वर्षामध्ये रूपांतर करायसाठी या 4% ला 4 ने गुणाकार करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला 12 महिन्याचा दर भेटून जाणार. म्हणजे 4 चौक 16%. ठीक आहे. तर हा दर किती झालं रे तुमचं? तर 16% दर झाला. किती रुपयावर?
मुद्दल किती तुमची तर 2000वर. त्याचं व्याज विचारत आहे रे. तर व्याज म्हणजे काय मोदक भागीला किती 100. मुद्दल किती 2000. दर किती आता दर तुमच्याकडे 4% नाही राहणार. त्यांनी 4 पैसेच्या स्वरूपात सांगितलं होतं. 4 पैसे स्वरूपात ते पण 3 महिन्यासाठी. तो ओवरऑल 12 महीने की जेव्हा मैं गोष्ट करणार ना, जब भी कभी मैं 12 महीने की रिगार्डिंग की बात करता हूं साल के रिगार्डिंग, ठीक आहे. तो 3 महिन्याचे गट किती असतात 4. तर 3 महिन्याच्या गटामध्ये बसणारी एकमेव दर किती आहे तर 4%. तर त्याचे 4 गट म्हणजे किती तर 4% गुणिला 4 म्हणजे 16%. समजला पूर्ण वार्षिक. ओके. तर दर आता तुम्ही लिहिणार किती रे तर 16 आणि कालावधी म्हणजे किती महिन्यासाठी आहे? महिन्यासाठी नाही 5 वर्षासाठी आहे. तर 5 वर्ष डायरेक्ट भागीला किती 100 0000 मरण पावला. 16 दुने 32 आणि हा शून्य गुणिला 5. ठीक आहे बच्चा. 500 5 टू जा 10 2 0 कुठे आहेत? अरे सगळ्याच ठिकाणी आहेत सर. 5 3 15 आणि 1 16. 16 से तुमचं उत्तर. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात क्लियर हुई? ठीक है. तो ये देखो ऐसे पैटर्न को फॉलो कीजिए. ये टेक्निक है समझने की. हेच तर तुमचे मेन रूल्स आहेत रे. 4 पैसे दिले आहेत. 4 पैशाच्या दराने म्हणत आहे. 4 पैशाच्या दराने म्हणजे काय? तर 4 पैसे म्हणजे काय 0.04 पैसे असतात. यालाच स्वरूपमध्ये दिलं तर मी 4 भागीला 100 म्हटलं जाते आणि त्यालाच 4% म्हणतात. हा असा आहे त्याचा मेन लॉजिक. समजलं? क्या ये बात पकड में आए? अगर सपोज 25 पैसे म्हटलं ना तर 0.25 पैसे असे होतात. ठीक आहे. पण त्याला दराच्या स्वरूपात मी विचार केला ना तर 0.25 भागीला 100 असते तो. म्हणजे याचा मीनिंग जर मला तुम्हाला सांगायचं असेल ना 0.25 तर दुसरं तिसरं काही नसून 25 भागीला 100 आणि यालाच म्हटलं जाते 25%. समजलं? ठीक आहे. हे स्वरूप बारीक-बारीक गोष्टी समजून घ्या रे. बाकी कुछ नहीं है इसमें. त्या समोरच्याच्या तुम्हाला भाषा समजली ना प्रश्न विचारण्याची, तर तुम्ही उत्तरं काढू शकता. बस. ठीक है? चलो नेक्स्ट एग्जांपल देखो बच्चा. नेक्स्ट एग्जांपल क्या है? जर 1200 ची हा शेवटचा प्रश्न नाही. एक अजून प्रश्न घेऊ म्हणजे झाला याचा शेवटचा प्रश्न. 1200 ची रक्कम 8 प्रति 100 अरे बघ 1200 ची रक्कम ₹8 प्रति 100 व्याज दराने. आता ₹8 नाहीये. ₹8 नाही म्हटलं त्यांनी. काय म्हटलं? 8 प्रति 100. 8 प्रति 100. याचा मीनिंग काय होते हा समजून घ्या. 8 प्रति 100 म्हणजे 8 भागीला 100 आणि 8 भागीला 100 म्हणजे किती रे? 8%. तर हा तुम्हाला दर दिलाय. त्यांनी डायरेक्ट नाही म्हटलं. तुमचे डोळे फ्यूज करायचे काम केलं त्यांनी. काय म्हटलं त्यांनी? का 8 प्रति 100 व्याज. आता 8 प्रति 100 व्याज म्हणजे तुम्हाला व्याज जनरली तुम्ही कशामध्ये बघता? टक्केवारीमध्ये. बट टक्केवारी आपको यहाँ पे परसेंटेज के फॉर्म में कुछ दिख नहीं रहा ना यार. 2% दिसत आहेत का? नाही. तर ते 2% कुठेतरी असतील. कुठे आहेत ते रे? त्यांनी लुप्त करून टाकलं. कसं म्हणून? की 8 प्रति 100च्या स्वरूपात म्हणून. ठीक आहे? हे अशा शब्दाचा उपयोग ते लोक करतात म्हणून आपला दिमाग खराब होते. ठीक है? क्योंकि जनरली अगर बाकी कोई भी बच्चे को पूछोगे ना आप, दर कशामध्ये राहते रे? सर टक्क्यामध्ये राहते जी. आणि आता इथे तर टक्केच नाही आहेत. झाला ना त्याचा डोकसा खराब. ठीक आहे? तर या गोष्टीला समजा 8 प्रति 100 व्याज दराने म्हणजे काय होते? तर 8 भागीला 100 प्रति 100 म्हणजे प्रति म्हणजे हा भागीला 100 म्हणजेच 8%. कोणाच्या पण खाली 100 असते म्हणजे 8% असतो ना तो म्हणून. ओके? तर चलो 1200 ची रक्कम 1200 ची रक्कम म्हणजे मुद्दल किती 1200 दर किती 8%. 1680 किती काळात होणार? 1680 होणार. म्हणजे लक्ष द्या. एखादी रक्कम कितीतरी रक्कम मध्ये बदलते. म्हणजे त्याचं काहीतरी व्याजासकट होते ना. म्हणजे ती रक्कम कुठली? तर ही रक्कम होणार रास. ही रक्कम काय? रास 1680. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात क्लियर हुई? 1680 बनते म्हणते. तर किती कालावधीमध्ये बनणार? हा प्रश्न आहे रे तुम्हाला रे. ठीक आहे. आता कालावधी जर तुम्हाला काढायचं असेल तर कालावधीचा एक सिंपल फॉर्म्युला आहे आपला काय? आपलं सरळ व्याज सॉरी. व्याज म्हणजे काय? तर मोकद भागीला की नाही रे 100. आता तुमच्याकडे व्याज आहे का? व्याजच नाही आहे ना रे. हां, पण मुद्दल आणि कालावधी जरूर आहे. हो सॉरी मुद्दल आणि काय म्हणतात रे त्याला? मुद्दल आणि रास जरूर आहे. या दोघांचा उपयोग करून आपण व्याज 100% काढू शकतो. कारण की रास म्हणजे काय असते रे? मुद्दल अधिक व्याज. तर व्याज यावरून निघणार आपलं. तर व्याज किती निघेल? रास मुद्दल. रास किती आहे? 1680 - 1200
म्हणजे व्याज मिळेल. 1680 मधून 1200 गेले किती रे? 480. तर व्याज किती आलं आपलं? 480. इथं पुट करा फक्त. 480 मुद्दल किती आहे? 1200 आणि कालावधी किती? जल्दी जल्दी. अरे सर वही तो निकालना है. काढणं का मग. दर किती आहे? 8% भागीला 100. 0000 मेला. आता मला एक गोष्ट सांग. बघ बघ बघ. 480 बघ कॅल्क्युलेशन बघ मी कसं करत आहे. इंटू क गुणीला 8. ठीक है. अब ध्यान से देखना हां. मला एक गोष्ट सांग 12च्या फाड्यात पण 48 येतात का? 12 किती? चला 12च्या करण्यापेक्षा मी याचं करतोय. कोणाच्या? 8 एक 8 आणि 8 किती 48 तर 8 सकम 48 म्हणजे हा 60 झालं. किती उरलं 60. आता बघा मी कॅल्क्युलेशन कसं करत आहे हां. आणि हा 12 पंचे म्हणजे किती वर्ष लागतील रे? किती वर्ष? तर 5 वर्ष लागतील. ठीक आहे. हा तुमचा उत्तर. कॅल्क्युलेशन समजून घ्याल एकदा रिपीट करून बिलकुल बघा. तुम्हाला आपोआप समजेल की त्याला कसं सॉल्व्ह करावं लागतं. ओके है ना. जितने जल्दी कॅल्क्युलेशन यानी एक लक्षात ठेवायचं इक्वल टूच्या लेफ्टमध्ये आणि राईटमध्ये वरवरची संख्या जी असतात ना बच्चा ते एकमेकांशी कटल्या जाते काटता येतो हा लक्षात ठेवायचा. म्हणून मी 8ला इथे 48 ने डिवाइड केला रपाक से गुणाकारामध्ये असेल तरी सुद्धा ठीक आहे. कारण की हा इक्वल टूच्या इकडे आल्यावर तो भागाकारामध्येच जाणार होता. ठीक आहे. आणि उरले काय 60 तर 12च्या फळ्यात 60 येतात म्हणून किती उत्तर. ओके तो चलो लास्ट प्रश्न बघूया बच्चा. उसके बाद ये आप बढ़िया से सॉल्व करके रेडी रखिएगा. तुरंत थोड़े देर बाद आई थिंक ऑलमोस्ट 8:45 तक आपको अपना आज का दूसरा वीडियो भी मिल जाएगा. ओके इसके बुनियाद पे आप बहुत बेहतर तरीके से उसको सॉल्व कर पाओगे क्योंकि जो हमने आज सीखा है ना वही आपको तुरंत में आ जाएगा. वो एग्जाम्पल्स आपको मिल जाएंगे बच्चा क्योंकि वो बहुत जरुरी आहे. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आतापर्यंत जितका आपण अभ्यास केला तिथं आहेच महत्वाचं रे. पण त्यामध्ये जो अजून क्रिटिकल लेवलचे जे प्रश्न विचारतात ना नवोदयमध्ये ते मी 8:45 पर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवून टाकणार. आता तेव्हापर्यंत तुम्ही हे सगळे लिहून ठेवा तुमच्याकडे. ओके तो चलो शेवटचा प्रश्न बघूया आपण आजच्या लेक्चरचा. उसके बाद का ये होमवर्क आप करिए ना करिए कोई दिक्कत नहीं. वैसे अपना रिवाइज जब होगा तब आपको पता ही चल जाएगा. ओके है ना. लेकिन लिख के जरूर रखिएगा क्योंकि जब मैं रिवाइज करूंगा बहुत फास्ट में इसको रिवाइज कराऊंगा. ओके तो चलो लास्ट प्रश्न बघा बच्चा. 9/2 वर्षासाठी म्हणजे वर्षच आहे ना म्हणजे कालावधी ना. कालावधी किती 9/2 वर्ष. आता कोणी कोणी अजून दिमाग खराब त्यांचं असं वाटेल की सर हे की नाही वर्षमध्ये आहे त्याला की नाही वर्षामध्ये आणू कस कसा गा. जो चीज ऑलरेडी अगर साल में है तो उसको और काय के लिए साल में आप कन्वर्ट करोगे. महिन्यामध्ये असतं तेव्हा ठीक आहे भागीला 12 केलं असतं तुम्ही काही गरज नाही आता. ठीक आहे. हा तर 9/2 वर्षासाठी प्रति 3 माही 5 पैसे प्रति रुपया दराने है. पुन्हा दिमाग खराब. आता पुन्हा 5 पैसे म्हणत आहे. आता 5 पैसे म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितले होते 0.05 पैसे होतात. ठीक आहे. याचंच म्हणणं काय असते 5/100 आणि यालाच काय म्हणतात 5%. जसं 5 पैसे दिसलं तुम्हाला डायरेक्ट म्हणायचं 5%. त्याला म्हणतात दर. पण हे कशासाठी आहे हा 5% दर? हा 3 महिन्याचा आहे रे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं 3 महिने जसे म्हणतात तसं वर्षामध्ये रूपांतर करायसाठी जे काही गोष्ट दिलं असते वार्षिक दर काढायसाठी लक्षात ठेवा वार्षिक दर काढायसाठी 3 महिन्याच्या दराचं रूपांतर तुम्हाला वर्षाच्या स्वरूपात करायचं असेल तर 3चे गट 3 महिन्याचे गट हे 4च्या पटीमध्ये असतात रे एका वर्षामध्ये. ठीक आहे. म्हणून जे काही दर दिलं असेल ते 5% गुणीला 4 करायचं म्हणजे 20% तुम्हाला वार्षिक दर भेटेल. ठीक आहे. चलो 6000चा व्याज रुपया दराने 600चं व्याज आहे किती असं त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे मुद्दल किती आहे तुमचं यावरून समजलं आपल्याला 600. व्याज विचारला आहे रे त्यांनी. व्याज म्हणजे काय मुकद भागीला 100. चला मुक्काम पोस्ट किती आहे रे सांगा लवकर 600. कालावधी किती रे कालावधी आपल्याला माहित आहे कालावधी 9/2 अपूर्णांकात आहे म्हणजे 100 सोबत भेटेल रे. हा भेटला. आणि दर किती आहे 20. 0000 मेला. बे किती बे 10 20. अब 6 9 का कितना बच्चा 54 इंटू 10 म्हणजे 540 तुमचं उत्तर असायला पाहिजे. आहे का. हाँ गुड खत्म बच्चा. क्लियर हुआ सभी को. क्या ये बात क्लियर हुई सभी को है ना. तो मेरे हिसाब से आपको ये ओवरऑल सारे के सारे एग्जांपल समझे होंगे. इसके बाद के मैं होमवर्क आपको दे रहा बच्चा ये सारा ये होमवर्क रहेगा इसके बाद का है ना. आप वीडियो को पॉज कर करके ये सारे के सारे पहलू लिख लीजिएगा. सारे एग्जाम्पल लिख लीजिए. ये भी होमवर्क है ये भी होमवर्क रहेगा. वीडियो को पॉज करके लिखना मैं थोड़ा फास्ट ले रहा बच्चा. ठीक है. ये भी होमवर्क रहेगा है ना. बाकी के 10 एग्जाम्पल पूरे होमवर्क के रहेंगे. ओके कोई भी बच्चा
लेकिन लिख के रख लेना। होमवर्क भले आपका सॉल्व हो या ना हो, लेकिन लिख के जरूर रखिए बच्चा, है ना? जिसके बुनियाद पे जब मैं आपको ये रिवाइज कराऊंगा तब आपको अगर सपोज और हो सके तो इसको सॉल्व भी करके देखना। सोडवून पण बघा, होमवर्क म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त लिहून ठेवा. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल. व्याजाची तिमाही सेम सेम तिमाही आलं म्हणजे समजून जा तुम्ही आता. ठीक आहे, तिमाही म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला. आपण होमवर्क पूर्ण सांगत नाही बसणार मी आता. ठीक आहे, ते जितके पण मी प्रश्न तुम्हाला सांगितले आहे ना बच्चा, त्याच्यावरच आधारित हे सगळे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, चलो नेक्स्ट सवाल. नेक्स्ट सवाल देखो, ये भी होमवर्क ही रहेगा. ठीक है, सब होमवर्क बच्चा ये मैंने 10 सवाल आपको एक्सप्लेन करके दिया है. उसी 10 सवालों के बुनियाद पे ये सारे के सारे आपको एग्जाम्पल मैं आपको होमवर्क के तौर पे दे रहा हूं. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न 1800 वर 2092. हाँ चलो, बहुत बढ़िया. ये भी एक नंबर एग्जाम्पल है. नहीं आया तो मैं तो बता ही दूंगा बच्चा, डोंट वरी. ठीक है, चलो. और ये भी आखिरी होमवर्क. ठीक है बच्चा, है ना? तो चलो, यहां तक अगर सपोज कोई नया बच्चे ने अगर सपोज हमें इस वीडियो को पूरा अगर सपोज कंप्लीटली देखा होगा और हमारे वीडियो को पसंद कर रहा होगा, हमें पसंद कर रहा होगा, हमारे चैनल को पसंद कर रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करिए कीजिएगा बच्चा. ओके, ऐसे ही नए नए कंटेंट हम लोग रोजाना आपको लाके देते हैं. ओके, तो जो भी अपने पुराने बच्चे हैं या जो भी नए बच्चे हैं अभी, है ना, उनसे गुजारिश है कि ये पूरा का पूरा लिख के अभी रेडी रखिए. ठीक है, कंप्लीट होते बराबर अभी मुझे व्हाट्सअप बोलता हूँ, कमेंट कीजिए कि सर कंप्लीटेड करके, और लाइक जरूर कीजिएगा बच्चा वीडियो को. ओके, जस्ट थोड़ी देर में, आधे से पौन घंटे में ये जैसे आपका कंप्लीट होता है, तुरंत में नया वीडियो आपको तुरंत में अपलोड हो जाएगा बच्चा. प्लीज रेडी रहिएगा नया लेक्चर सुनने के लिए. ओके, तो थैंक यू सो मच बच्चा. बाय बाय.